नमस्कार, स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये। आजची रेसिपी आपण पाहणार आहोत मंचुरियन अगदी सोप्या आणि साध्या पद्धतीने मंचुरियन घरच्या घरी आज आपण बनवणार आहोत। मुलांना मंचुरियन चायनीज खूप आवडतं, तर आपण आहे त्या साहित्यामध्ये घरच्या घरी तेही खूप टेस्टी असं मंचुरियन आज आपण पाहणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया आपल्या रेसिपीला। कोबी मी एकदम बारीक चॉप करून घेतलेला आहे। यामध्ये गाजर घालायचं आहे। गाजर पण एकदम बारीक केलेला आहे। मी इथे बीट पण टाकलेला आहे। बीट सहसा टाकत नाही, पण मी इथे टाकलेलं आहे कारण मुलांना चायनीजच्या निमित्ताने आपण भाज्या पण देऊ शकतो। कांदा मी थोडासाच वापरलेला आहे आणि शिमला मिरची ती पण मी थोडीशीच वापरलेली आहे। आलं लसणची पेस्ट। बाहेर जे चायनीज खातो तिथे फक्त कोबी जास्त वापरतात आणि शिमला मिरचीचा जास्त वापर करतात। थोडंसं काळं मीठ इथे टाकलेलं आहे आणि मिरीपूड। आता टेस्ट येण्यासाठी आपण यामध्ये थोडेसे सॉस घालणार आहोत। टोमॅटो सॉस, सोया सॉस आणि रेड चिली सॉस। आता याला बाइंडिंग येण्यासाठी आपल्याला इथे कॉर्नफ्लॉवर लागणार आहे। अगोदर मी 2 ते 3 चमचे थोडासा मैदा वापरलेला आहे आणि कॉर्नफ्लॉवर। मैदा मी फक्त 2 चमचे वापरलेला आहे आणि बाकीचं कॉर्नफ्लॉवर घातलेलं आहे। बाइंडिंगसाठी आपल्याला लागणार आहे। आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। हिरवी मिरची घालायची असेल तर इथे हिरवी मिरची पण घालतात, पण मी इथे घातलेली नाही। आता याचे छोटे छोटे आपल्याला गोळे बनवायचे आहेत। मिक्स केले आपल्याला लगेच पटकन गोळे बनवायचे आहेत, नाहीतर पीठ आपलं एकदम पातळ होतं, म्हणून लगेचच्या लगे गोळे बनवून घ्यायचे आहेत। छोटे मोठे ज्या पद्धतीचे आवडतात तुम्ही तसे गोळे तुम्ही बनवू शकता। आता आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत। एका वेळेला 4 ते 5 टाकू शकता आणि तळायचे आहेत। थोडेसे कुरकुरीत होण्यासाठी जरा थोडेसे लालसर काढायचे आहेत आपल्याला। बीटमुळे कलर खूप छान आलेला आहे। आपल्याला कलर टाकण्याची अजिबात गरज नाही। सगळे तळून घ्यायचे आहेत। आपले मंचुरियन तळून झालेले आहेत, बघू शकता खूप छान कलर आलेला आहे। आता आपण सॉस बनवून घेऊया। त्यासाठी एका मोठ्या कढईमध्ये तेल टाकायचं आहे। तेल तापलं की आता आपल्याला यामध्ये लसूण
लसूण एकदम बारीक कट करायचा आहे आणि अद्रक पण आपल्याला अशाच पद्धतीने कट करायचे आहे। हिरवी मिरची, कांदा आणि शिमला मिरची। परतत असताना गॅस आपल्याला फुल करायचा आहे। जास्त लाल होऊ द्यायचा नाही आपल्याला। थोडंसं लालसर होऊ द्यायचं आहे। आता आपण थोडीशी मिरेपूड यामध्ये घातलेली आहे आणि अजून थोडंसं काळं मीठ यामध्ये घातलेलं आहे। आता सॉस घालून घेऊया। टोमॅटो सॉस, रेड चिली सॉस, आणि सोया सॉस। आता यामध्ये कॉर्नफ्लॉवरचं थोडंसं पातळ मिश्रण आपल्याला घालायचं आहे, म्हणजे सॉस आपला पातळ होईल। थोडंसं पाणी घालायचं आहे। अजून थोडं पाणी घालूया। आता मंचुरियन यामध्ये टाकायचे आहे। थोडा वेळ येऊ द्यायची आहे आणि आपलं मंचुरियन तयार आहे। बघू शकता, खूप झटपट आणि एकदम छान टेस्टी हेल्दी मंचुरियन आपलं घरच्या घरी रेडी आहे। तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। मंचुरियन आपलं तयार आहे। मुलांना पण खूप आवडेल आणि तुम्ही पण आवडीने खा। भेटूया पुन्हा एकदा एका नवीन रेसिपीमध्ये। धन्यवाद।